नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल लसूणी पालक पनीर कसा बनवायचा ते बघणार आहोत। पालकचा रंग आहे ना तो ब्लॅंच न करता कसा हिरवा टच्च ठेवायचा तेही टिप्स बघणार आहोत। काय होतं ना, पालक जर ब्लॅंच करून घेतला तर एकतर त्याचं जे जीवनसत्व आहेत ती पाण्यात उतरतात, ते पाणी आपण वापरत नाही आणि मग त्याचा नाश होतो। त्यामुळे हे कशी प्रोसेस करायची ते बघूया। तर सगळ्यात आधी इथे अगदी अर्धा कप पाणी मी उकळायला ठेवलं आहे पॅनमध्ये आणि यामध्ये घालूयात ही पालकाची पानं जी निवडून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। कमीत कमी पाण्याचा आपण इथे वापर करतोय। कुठलीही पालेभाजी चटकन शिजते, त्यातल्या त्यात पालक तर खूप फास्ट शिजून तयार होतो। आता पाण्यात टाकला आणि हा हलकासा श्रिंक व्हायला लागला की मग आपण पुढे बघूयात काय करायचं। तर यामध्ये शिजताना हिरवी मिरची टाकते मी, 2 हिरव्या मिरच्या। आता एखाद मिनिट हा पालक शिजला की हा जस्ट ढवळून घ्यायचा, म्हणजे खालचा शिजलेला पालक वर घ्यायचा, हे बघू शकता तुम्ही, आणि वरचा कमी शिजलेला पालक त्याची बाजू खाली करून घ्यायची। आणि इथे अगदी जेमतेम 5 मिनिटं पालक शिजवला आहे, तुम्ही बघू शकाल छान हा शिजलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हा थंड करून घेऊयात। चला तर मग पालकाचं मिश्रण छान थंड झालेलं आहे। आता हे काढूयात ब्लेंडर जारमध्ये। आता हे पाणी आहे हे पण यात घालूयात, हे आता ब्लेंड करूयात। येस, आणि आता चेक करूयात। आणि ब्लॅंच वगैरे न करताही तुम्ही बघू शकाल रंग खूप सुरेख येतो पालकच्या प्युरीला। पालक पनीर बनवण्यासाठी 2 मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे, टीस्पून नाही टेबलस्पून। यामध्ये सगळ्यात आधी घालूयात जिरं। जिरं छान फुललं की बारीक चिरलेला कांदा। कांदा थोडासा आपण यामध्ये जास्त घालतो आणि सोनेरी रंगावर कांदा छान परतून घेऊयात। कांद्याला इथे हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजला यामध्ये घालूयात लसूण पेस्ट साधारण एक अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि थोडंसं लाल तिखट। खूप सारे मसाले नाही घालायचे पालक पनीर बनवताना, नाहीतर त्याचा रंग बदलतो। आणि हे आणखी 1 मिनिटभर छान परतून घेऊ। मसाले छानपैकी एकजीव झालेले आहेत। आता हे ना पॅनच्या एका साईडला करून घेऊया आणि याच्या मधोमध थोडंसं बेसन घालूयात, 1 चमचाभर। बेसनमुळे काय होतं ना की पालकाची जी प्युरी आपण तयार केली ना तिला छान असा एकसंधपणा येतो आणि दाटसरपणाही मस्त येतो। सो हे बेसन हलकंसं भाजून घेऊयात। इथे बेसन छान भाजलेलं आहे, यामध्ये थोडंसं घालूयात मीठ चवीपुरतं आणि हे सगळं एकत्र एकजीव करून घेऊ। यामध्ये घालायची ही पालकची प्युरी आणि यामध्ये थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी पण घालतो आपण आणि बटर। हे मिक्स करूयात आणि ही पालक प्युरी आहे ही अगदी 5 मिनिटं आधी शिजवून घेऊयात आपण। मस्त खूप छान सुवास दरवळतोय आणि तुम्ही बघू शकाल रंगही सुरेख आलेला आहे, जसा परफेक्ट ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तसंच। आता या स्टेजला यामध्ये घालूयात पनीर आणि पनीर घातल्यावर पण हे ओव्हरकुक करायचं नाहीये, जेमतेम फक्त एक 3 ते 4 मिनिटं शिजवायचं। कारण काय होतं, पनीरमध्ये असतं पाणी आणि प्रोटीन। जितकं तुम्ही जास्त शिजवाल तितकं त्यातलं पाणी बाहेर येतं आणि प्रोटीन पण ताठर होतं, त्यामुळे खाताना ते चिवी किंवा रबरासारखं होतं। त्यामुळे पनीर कधीच ओव्हरकुक करायचं नाही, 4-5 मिनिटात ते छान गरम ग्रेव्हीमध्ये शिजतं। चला हे छान शिजवलंय मी 2 ते 3 मिनिटं। आता हे बाजूला ठेवूयात आणि लसूणी पालक पनीर आहे तर त्यावर तडका झालाच पाहिजे। तेल गरम करून घेऊया। तेल गरम केलं आहे, यामध्ये खूप सारा लसूण आणि मस्त सोनेरी रंगावर आहे ना लसूण तळून घ्यायचं। चला लसूण तुम्ही इथे बघू शकाल काय मस्त सोनेरी रंग आलेला आहे। आता गॅस करते बंद। यामध्ये घालूयात सुक्या लाल मिरच्या आणि थोडंसं लाल तिखट, अगदी थोडंसं, रंग छान येतो या तडक्याला पण। आहा हा। आता हा पालक पनीरचा पॅन घेऊयात इकडे
आणि यावर घालूयात हा मस्त तडका. चला तर मग पालक पनीर बनवून तयार आहे. भन्नाट दिसते. ढाबा स्टाईल लसूणी पालक पनीर करण्यासाठी लागणारे साहित्य: पालक, 2 हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा लसूण पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, लाल तिखट, 1 चमचा बेसन, मीठ, पाणी, 1 चमचा बटर, पनीरचे तुकडे, बारीक चिरलेला लसूण, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या. अगदी कमी पाण्यात पालक, मिरची शिजवून घ्यायची आणि हे मिश्रण वाटून घ्यायचं. आता गरम तेलात जिरं, कांदा, लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट परतून घेत यात बेसन भाजून घ्यायचं. वर मीठ आणि पालकाची प्युरी, पाणी, बटर आणि पनीर घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आता तडका करण्यासाठी गरम तेलात लसूण परतून घ्यायचा. त्यात सुक्या लाल मिरच्या, तिखट घालायचं आणि हा तडका पालक पनीरवर घालायचा. झालं आपलं ढाबा स्टाईल लसूणी पालक पनीर तयार. पारंपरिक पदार्थ बनवत आहोत आणि हे पदार्थ बनवण्यासाठी आपल्याकडे स्पेशल गेस्ट येतात, एक्सपर्ट्स येतात. तर आजचा पदार्थ दाखवण्यासाठी पण आपल्याबरोबर श्रुती धानोरकर काकू आलेले आहेत. काकू नमस्कार आणि आजच्या या भागामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. सो आज आपण काय बनवतोय? आज आपण कांद्याचं पारंपरिक लोणचं बनवतोय. तर हा जो कांदा आहे हा पांढरा कांदा आहे. हा पांढरा कांदा आहे. तर ह्या कांद्याचं आपण लोणचं बनवतोय. तर रेसिपीला तर सुरुवात करूच यात आपण, पण कुठल्याही पारंपरिक एपिसोडची सुरुवात करण्यापूर्वी ना आपण त्याची सुरुवात उखाणा घेऊन करतो. सो काकू आज तुमच्याकडे काय उखाणा आहे की ज्यामध्ये लोणच्याचं नाव आहे? वाहणाऱ्या गंगेला असते सागराच्या मिलनाची आस. वाहणाऱ्या गंगेला असते सागराच्या मिलनाची आस. आणि मधुरा, मी आज कांद्याचं लोणचं करते तुझ्यासाठी खास. क्या बात आहे, खूप छान. कांद्याचं लोणचं हा प्रकार आपण करणार आहोत. हा कांदा जो आहे तर हा कांदा पांढरा कांदा आपण वापरतोय. हा जो कांदा असतो पांढरा कांदा हा थंड असतो, पोटाला शमवणारा असतो. त्यामुळे मग ह्या कांद्याचं लोणचं आपण करतोय. याच्यामध्ये पातीचा कांदा वापरला तरी सुद्धा चालतो, म्हणजे 12 महिने जर हे लोणचं करायचं असेल आणि खायचं असेल तर. पण आत्ता मात्र घेताना मी पांढरा कांदा घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला भाजीच्या दुकानामध्ये लगड लागले पांढऱ्या कांद्याची, तर त्या लगड मधला हा कांदा आहे. तर हा कांदा घेताना मी आधी इकडनं कट केलेला आहे. मुळाकडचा आणि देठाकडचा भाग कट केलेला आहे आणि त्याच्या 4 खापा केलेल्या आहेत आणि सालं काढलेली आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या स्टफिंग भरायचं आहे. अच्छा, भरलेल्या कांद्याचं लोणचं? हो, भरलेल्या कांद्याचं लोणचं करणार आहोत आपण. तर त्या स्टफिंगसाठी हा लोणच्याचा तयार मसाला आपण घेणार आहोत. जर कुणाकडे लोणच्याचा तयार मसाला नसेल अगदीच, तर आपण थोडी मोहरीची डाळ घ्यायची, थोडीशी भाजायची ती तव्यावरती. त्याच्यामध्ये तांबडं तिखट, मीठ आणि किंचित मेथ्या भाजलेल्या असं घालून ती भरड मिक्सरमध्ये काढायची की लोणच्याचा मसाला तयार होतो. त्यासाठी काही फार मेहनत लागत नाही. तर हा लोणच्याचा मसाला आपण इथे घेणार आहोत. हा लोणच्याचा मसाला नंतर गूळ आहे तो त्यात मिक्स करणार आहोत. कारण हे लोणचं जे आहे ते आंबट, तिखट, गोड आणि खारट अशा 4 चवी त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे गूळ त्याच्यामध्ये आहे. नंतर खारटपणा येण्यासाठी थोडं मीठ आहे आणि आंबटपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण हा लिंबाचा तयार रस घेतलेला आहे. तर हा रस त्याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे या 4ही चवी आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. किती छान. तर आता आपण हा लोणच्याचा मसाला याच्यामध्ये काढून घेऊया. आधी आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार. नंतर गूळ घालायचा आहे. गूळ अगदी व्यवस्थित घालायचा आहे. 2 चमचे गूळ मी इथे घातलेला आहे आणि थोडं लाल तिखट घालायचं आहे. पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने केलं एकजीव चमच्यापेक्षा, तर ह्या छोट्या छोट्या ज्या गुळाच्या गाठी असतात तर त्या गाठी आपल्या सगळ्या मोडल्या जातात आणि ते लोणच्या म्हणजे ती थोडीशी अशी फाईन पेस्ट सारखी होते.
तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण ही मोहरी टाकणार आहोत. मोहरी तडतडायला लागली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मोहरी जळत नाही हा पहिला प्रश्न आहे. हिंग आणि हळदसुद्धा जळत नाही. आता जिरं टाकायचं आहे. आता हे हिंग टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे. ही फोडणी झालेली आहे. लोणच्याचं ड्राय स्टफिंग तयार झालेलं आहे. आता फोडणी आपण केलेली आहे. तर आता ही मोहरी आणि हिंग हळदची जी फोडणी आहे, तर आता ही मी गार झालेली आहे आणि ही आपण आपल्या ह्या स्टफिंगमध्ये टाकून हे स्टफिंग कालवायचं आहे. सो साधारण 1-2 चमचे फोडणी पास. हो, 2 चमचे फोडणी बास होते साधारण. त्याला बाइंडिंग येण्यापुरती ही 2 चमचे फोडणी आपण हे केलेली आहे. ते दिसतंय इतकं सुरेख. आता ते पूर्ण तयार झालं की लाल बुंद रंग येतो त्याला आणि ते इतकं टेम्पटिंग दिसतं ना. ह्याच्यामध्ये मी अगदी थोडा 1 लिंबाचा रस आत्ता टाकलेला आहे आणि 2 लिंबाचा हा रस काढलेला होता. नंतर 1 लिंबाचा रस आपल्याला वरनं घालायचा आहे. तर आता ह्याच्यामध्ये लोणच्याच्या मसाल्याची तिखट चव झाली, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकले म्हणून ते खारट पण झाली, त्याच्यात आपण गूळ स्मॅश करून टाकल्यामुळे गोड पण झालं आणि आता लिंबाचा रस टाकल्यामुळे आंबट पण झाली. अशी चतुरंगी चव त्याची झालेली आहे. किती छान. म्हणजे आयुर्वेदामध्ये आपल्याला 5 रस सेवन करावं सांगतात, तर ते एकाच डिशमध्ये आपल्याला मिळत आहे. हे स्टफिंग तयार झालेलं आहे. तर आता हे स्टफिंग आपल्याला आपण जे कांदा हे केलेला होता, तर ह्या कांद्यामध्ये आपल्याला ते भरायचं आहे. मी हाताने भरते कारण चमच्याने ते खाली सांडायचं हे असतं. आपण भरलं वांग करतो, भरलं कारलं करतो, तसंच आपल्याला हे भरलं कांदा करायचं आहे. कांदे भरून झालेत, पण काकू आता ना आपल्या मैत्रिणींसाठी काही तुमचा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे, तर त्यांच्यासाठी काही टिप आहे का की किचनमध्ये की किचनमध्ये एक महत्त्वाची टिप मला मुलींना सांगायची आहे. आत्ताच्या नवोदित ज्या संसार करणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी, की आपण जेव्हा भाजी करतो किंवा आमटी करतो, तर तेव्हा ती भाजी आणि आमटी करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून जर लगेच गॅस बंद केला ढवळून, तर त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण तसंच राहतं मिठातल्या पदार्थामध्ये आणि पदार्थाची चव अतिशय उत्तम राहते. अच्छा, म्हणजे मिठामध्ये जे नैसर्गिक क्षार असतात तर ते तसेच राहतात, त्याचं पोषण मूल्य पण आपल्याला मिळतं. किती छान. आता हे स्टफिंग ह्याच्यामध्ये घालून हे कांदे तयार आहेत लोणच्यासाठी. आता आपण जी फोडणी केलेली आहे ती आणि लिंबाचा रस याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे. तर आधी आपण फोडणी घालूया. ही जी फोडणी आहे ही आता पूर्णपणे गार झालेली आहे, आता ही घालण्यासाठी तयार आहे. तर ही अशी ह्या खाप्यांमध्ये आधी थोडी थोडी घालूयात आपण, म्हणजे ती आतमध्ये जाते आणि आतमध्ये गेल्यानंतर आतलं जे स्टफिंग आपण भरलेलं आहे तर ते स्टफिंगसुद्धा ओलसर होऊन ते पटकन मुरतं खाण्यासाठी म्हणून. आणि मग ही साईडने घालायची आहे. हे पहा, हे लोणचं तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर त्याला रंग आलेला आहे. खूप सुंदर. आता ह्याला लिंबाचा वरनं रस हे करायचा आहे. लिंबाचा रस हे केला की ते जास्त अजून छान त्याचं मुरलं जातं ते. हे जे लोणचं आहे हे तुम्ही उद्यापासून लगेच खाऊ शकता, पण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस असल्यामुळे आणि कांद्याचं जे हे असतं पात्या असतात तर ते थोड्याशा पातळ असल्यामुळे हे 15 दिवसापेक्षा जास्त टिकत नाही. तुम्ही फ्रीजमध्ये जास्तीत जास्त 3 आठवडे हे लोणचं ठेवून हे खाऊ शकता. उद्यापासून लगेच खायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही. एका दिवसामध्ये छान मुरतं. रूम टेम्परेचरवर ठेवलं तर 15 दिवस टिकतं. फ्रीजमध्ये 3 आठवडे ते महिनाभर टिकू शकतं. आणि काचेच्या बरणीमध्ये शक्यतो स्टोअर करा, म्हणजे त्याची शेल्फ लाईफ आणखी वाढते. सो काकू, तुम्ही आल्यात आणि इतक्या छान आणि गोडपणे इतकी ही रेसिपी मस्त समजावून सांगितली, त्यातले पोषण मूल्य, त्याचबरोबर खूप छान छान टिप्स दिला, त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद तुमचे. आणि तुझे सुद्धा धन्यवाद की ह्या प्लॅटफॉर्म मला मिळाला. हा नाही हो काकू, मला उलट मी आधीच्या आपल्या ज्या पदार्थ आहेत, रेसिपीज आहेत, या माध्यमातून तुमच्या मार्फत त्या जगभरात पोचतात, याचा मला खरंच खूप आनंद होतोय.
आणि जेव्हा आपण पारंपरिक पदार्थ म्हणतो ना, तर एक फाईन स्किल असतात ते आपण कुठल्याही हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये युनिव्हर्सिटीत जाऊन शिकू शकतो. पण पारंपरिक पदार्थांचा ठेवा वारसा हा आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत सोपवला जातो. आणि हे तुम्ही आमच्यासाठी केलं त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. हे माझ्या आजीने माझ्या आईला शिकवलेली होती रेसिपी. आणि पूर्वी म्हणजे 50 वर्षापूर्वी माझी आजी हे लोणचं करायची. त्याच्यानंतर आईने केलेलं होतं बरीच वर्ष. आणि आईने आम्हाला शिकवल्यावर मी गेली 35 वर्ष हे लोणचं करते आहे. खूप छान. कांद्याचं लोणचं करण्यासाठी लागणारं साहित्य: 12 ते 13 पांढरे कांदे, 3 मोठे चमचे लोणच्याचा मसाला, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे गूळ, अर्धा चमचा लाल तिखट, 2 ते 3 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 2 मोठे चमचे लिंबाचा रस. अशा पद्धतीचे कांदे घेत मुळाकडचा आणि देठाकडचा भाग काढून आणि सालं काढून घेत अशा प्रकारे काप द्यायचा. आता लोणच्याच्या मसाल्यात मीठ, गूळ आणि तिखट घालत हा मसाला मिसळून घेत एकजीव करायचा. आता फोडणी करण्यासाठी गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग आणि हळद घालायची आणि ही फोडणी थोडी तयार केलेल्या मसाल्यावर घालायची आणि वर थोडा लिंबाचा रस घालायचा आणि अशा पद्धतीने कांद्यात हा मसाला भरायचा. वर फोडणी घालायची. झालं आपलं कांद्याचं लोणचं तयार. आज आपण शेंगदाणे आणि तीळ या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मौसूद वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर सगळ्यात आधी पॅन गरम करून घेतलेला आहे. यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे कच्चे आणि हे छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे. शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून झाले की मिक्सरचं भांडं घ्यायचं. थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तरी चालतील, पण मी आत्ताच घालते. टर्फला मी काढत नाही शेंगदाण्याची, टर्फला सकटच वापरते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टर्फल काढून मग शेंगदाणे वापरू शकता. आता याच पॅनमध्ये समप्रमाणामध्ये आपण पांढरे तीळ घेतोय. म्हणजे अर्धा कप शेंगदाणे आहेत तर अर्धा कप पांढरे तीळ. आणि हे पण छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे. एक 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर छान हे भाजून घेतलेले आहेत आणि एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे. आता गॅस बंद करूयात आणि हे हलकेसे तीळ थंड करून घ्यायचे. आत्ता मी काढून नाही घेते, तव्यामध्येच ठेवते. आता सगळ्यात आधी काय करायचं, शेंगदाणे आहेत याचा कूट करून घ्यायचा. खूप बारीक नाही करायचं. थोडेसे शेंगदाण्याच्या कुटामध्ये अगदी बारीक नाही आपल्याला करून घ्यायचं, थोडेसे दाणे राहिले पाहिजेत. सो एकसारखं फिरवायची गरज नाहीये. हे हलकंसं तुम्ही बघू शकाल टेक्स्चर राहिलं पाहिजे. अगदी फाईन पावडर करायची नाही, म्हणजे ती वडी खाताना चवीला खूप छान लागते. आणि जसं मी सांगितलं आधीच की हवं असेल तर तुम्ही टर्फला काढून शेंगदाणे घेऊ शकता. आता यामध्ये हे तीळ घालूयात भाजलेले. तर तीळ घातल्यानंतर हे फक्त आपल्याला एकजीव करायचं. तिळाचा भुगा नाही झाला पाहिजे, तीळ अख्खे दिसले पाहिजे. फक्त आपण हे एकजीव करून घेतो. खूप फिरवायची गरज नाहीये, जस्ट एकदा दोनदा पल्स दिला ते पुरेसं आहे. आता वडी बनवण्यासाठी आपल्याला पाक बनवायचा आहे. तर इथे 1 कप गूळ मी घेतलं. गूळ किसून किंवा तुकडे करून घेऊ शकता. यामध्ये अगदी 1 चमचा पाणी घालायचं. 1 चमचाच्या वर पाणी घालायचं नाहीये. पाणी घालायची पण गरज नाही पडत, पण बऱ्याचदा मला अशा तक्रारी येतात जेव्हा वडी बनवायला घेतात की वडी पडलीच नाही किंवा ती भुसभुशीत झाली. सो ते टाळण्यासाठी म्हणून मग मी इथे 1 चमचाभर फक्त पाण्याचा वापर करते. शक्यतो जेव्हा मी बनवते तेव्हा नाही वापरत, पण तुमची रेसिपी फसायला नको म्हणून. आता हे यातले जे खडे आहेत ते सगळे मेल्ट झाले पाहिजे आणि गूळ छान एकजीव झाला पाहिजे. आता इथे गूळ छान विरघळलेला आहे, तुम्ही बघू शकाल. छान मेल्ट झाला, एकजीव झाला आणि त्यामध्ये खडे वगैरे अजिबात नाही आहे. आता या स्टेजला काय करायचं, यामध्ये घालायचं वेलची पूड. खूप ओव्हरकुक नाही करायचं इथून पुढे. आणि त्याचसोबत गूळ आहे तर जायफळ आणि गूळ हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. फक्त 2 चिमूटभर आपल्याला जायफळ वापरायचे, त्यापेक्षा जास्त नाही. मस्त ते तो जो सुवास येतो ना गुळामध्ये जायफळ आणि वेलची घातल्याचा, आहा क्या बात आहे. यामध्ये आता आपण घालतो 1
चमचाभर साजूक तूप मिक्स करूया. आता हे सगळं छान असं एकजीव झालं की गॅस बंद करायचा. गॅस चालू नाही ठेवायचा, कारण गॅसची हीट आहे तेवढी इनफ पडते. हे पटकन मिक्स करायचं. ही स्टेप आहे ना खूप फटाफट करायची, यामध्ये वेळ घालवायचा नाही. आणि इथे मी साईडला आहे ना ट्रे तयार ठेवला आहे, थाळी पण वापरू शकता, जो मी व्यवस्थित तूप लावून छान असा भरपूर तूप लावून ग्रीस करून घेतलाय. ट्रेच्या ऐवजी ताट पण तुम्ही वापरू शकता आणि ताटमध्ये पण या वड्या छान होतात. आणि यामध्ये हे सगळं मिश्रण घालूयात. आणि ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे, गुळ सेटल व्हायच्या आत, कारण गुळ जर सेटल झाला तर मग हे थापलं नाही जात आणि वड्या नाही पडत. हे छान असं एकसारखं स्प्रेड करूया. साधारण 1 इंच थिकनेस मी ठेवते. सो ही वडी छान अशी थापत आली की यावर हलकेसे पिस्त्याचे काप मी घालते, दिसायला छान दिसतं म्हणून. किंवा सुकं किसलेलं खोबरं पण छान दिसतं या वडीला, तेही घालू शकता तुम्ही. आता ही अगदी 5 मिनिटं आपण सेट होण्यासाठी ठेवणार आहोत, त्यापेक्षा जास्त वेळ नाही. मग 5 मिनिटांनी आपण याच्या वड्या पाडून घेऊ. 5 मिनिटं जेमतेम झालेली आहेत. आता याची आपण वड्या करून घेऊयात. सो हे गरम गरम असतानाच करायचं आहे. खूप थंड झालं, गुळ सेटल झाला तर वडी अशी छान क्रिस्प निघणार नाही, भुसभुशीत होईल. त्यामुळे पूर्ण थंड नाही करायचं हे मिश्रण. आणि असं वाटलं की खूप थंड झालं मिश्रण तर ती ताट किंवा थाळी जी आहे ती गरम गॅसवर 1 मिनिट पकडायची, म्हणजे मग त्याला खालनं गुळ हलकासा मऊ व्हायला सुरुवात होते. वड्या इथे सगळ्या बनवून तयार आहेत, तुम्ही बघू शकाल. मस्त एकसारखी कट झालेली आहे, दिसतायत खूप सुंदर. तीळ शेंगदाणा वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप शेंगदाणे, अर्धा कप पांढरे तीळ, 1 कप गूळ, पाणी, वेलची पूड, 2 चिमटी जायफळ पूड, 1 चमचा साजूक तूप, पिस्त्याचे काप. शेंगदाणे भाजून घेत त्याचा कूट करायचा. आता तीळ भाजून घेत तेही दळून घ्यायचे. आता थोडंसं पाणी घालत गूळ वितळून घ्यायचा आणि यात वेलची, जायफळ, साजूक तूप आणि तयार केलेलं सारण यात घालायचं आणि मिसळून घेत तूप लावलेल्या ताटात काढायचं. वर आवडीप्रमाणे सुकामेवा घालायचा आणि याच्या वड्या पाडायच्या. झाली आपली तीळ शेंगदाणा वडी तयार. आज आपण सँडविच ढोकळा कसा बनवायचा ते बघतोय. अतिशय साधी सोपी मेथड आहे ही ढोकळा बनवायची. 1 कप इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, साधा कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल. अर्धा कप उडदाची डाळ, अर्धा कप पोहे. हे सगळे जिन्नस एकत्र 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे पाण्यामध्ये. हे स्वच्छ धुवून झालं की यामध्ये घालायचं अर्धा चमचा मेथ्या, मेथीचे दाणे आणि पुरेसं पाणी. आणि हे पाण्यामध्ये 5 तास आपण सोक करण्यासाठी ठेवून देणार आहोत. इथे डाळ आणि तांदूळ मी एकत्र साधारण 5 तास आता सोक करून घेतल्याने तुम्ही बघू शकाल हे छान असे फुललेलं आहे एकत्र. तर यातलं ना पाणी निथळून घ्यायचं जितकं शक्य असेल तितकं, आणि कमीत कमी पाण्यामध्ये हे बॅटर आपल्याला दळून घ्यायचं आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. त्याचं कारण आपण जेव्हा ढोकळा बनवू ना तेव्हा मी सांगेल. आता हे व्यवस्थित दळून झालं की एका पातेल्यात किंवा भांड्यात काढून घ्यायचं. आणि इथे हे बॅटर मी पातेल्यामध्ये पूर्ण ट्रान्सफर केलं, तुम्ही बघू शकाल. आता यावर झाकण ठेवून 12 ते 14 तास किंवा रात्रभर हे फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं. सो इथे हे पीठ जे मी फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं हे तुम्ही बघू शकाल. छान असं फर्मेंट झालेलं आहे, आंबलेलं आहे आणि व्यवस्थित असं दाटसर आहे. तर यामध्ये चवीपुरतं घालायचं आहे मीठ. मिक्स करूया. आणि यातलं आहे ना 3 चमचे पीठ इथे मी बाउलमध्ये काढून घेते. आणि आता आपण चटणी करून घेऊयात. चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी घालते पाव कप डाळवं. हे घालणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे काय होतं ना, चटणीला जो एक संधपणा लागतो ते येते आणि खूप असं पाणी सुटत नाही चटणीमध्ये. हिरवी मिरचीचे तुकडे घातले 2 आणि 3 लसूण पाकळ्या, भरपूर कोथिंबीर. आणि हे ना मिश्रण
आधी पाणी न घालता व्यवस्थित ब्लेंड करूयात. आता यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं आणि पाणी, आणि याची चटणी तयार करून घेऊ. आणि हे छान तयार झालं. इथे तुम्ही बघू शकाल मस्त एकसंध चटणी झाली आणि रंगही सुरेख आलेला आहे. आता आपण हे जे बॅटर दळलं ना, ते दळताना आपण हे हलकंसं दाटसर ठेवलं होतं. त्यामागचं कारण हेच होतं की जेव्हा आपण चटणी यामध्ये घालतो ना, चटणीतलं मॉइश्चर यामध्ये उतरतं आणि त्याला आणखी पाणी सुटतं. त्यामुळे जेव्हा आपण इडलीचं पीठ किंवा ढोकळ्याचं पीठ जेव्हा आपण दळलं तेव्हा त्यामध्ये पाण्याचा कमीत कमी वापर केला. आता ही चटणी छान मिक्स करूयात या बॅटरमध्ये. जेवढी बनवली तेवढी सगळीच चटणी यामध्ये मिक्स करायची आहे. तुम्ही बघू शकाल रंगही सुरेखायला सुरुवात झालेली आहे. आता ही चटणीची जी लेअर आहे त्याला तुम्ही बघू शकाल छान असा रंग आलेला आहे. आता हे बाजूला ठेवूयात. आता घ्यायचा आहे ट्रे. 8 इंचाचा केकचा टीन आहे हा. याऐवजी तुम्ही थाळी जरी वापरली, ताटली जरी वापरली थोडीशी खोलगट तरी चालेल. आता या ट्रेमध्ये या बॅटरचा एक लेअर घालून घ्यायचा. साधारण इडलीसाठी जितकं बॅटर घालतो ना तितकंच घालायचं आणि हा ट्रे छान टॅप करायचा, म्हणजे एजेस पर्यंत पीठ पसरलं जातं. आता इथे स्टीमरमध्ये मी पाणी वाफवून घेतलेलं आहे, गरम करून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये हा टीन ठेवायचा आणि फक्त एक 5 मिनिटं हलकंसं हा वाफेपर्यंत टीन यामध्ये स्टीमरमध्ये ठेवून घ्यायचा. इथे एक 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि ही लेअर तुम्ही बघू शकाल हलकीशी सेट व्हायला सुरुवात झाली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण हे जे चटणीचं बॅटर तयार करून घेतलं होतं हे घालूयात. गॅस बंद ठेवलाय मी. आता हे बॅटर छान असं एकसारखं स्प्रेड करून झालं की पुन्हा झाकण लावायचं, गॅस पुन्हा सुरू करायचं आणि पुन्हा एक 5 मिनिटं हे वरची जी लेअर आहे ती सेट होईपर्यंत स्टीम करूयात. आता ही लेअर पण छान अशी स्टीम झाली. खूप ओव्हर कुक नाही करायची, हलकीशी स्टीम झाली, सेट व्हायला लागली की हे जे पांढरं बॅटर आहे आधीचं प्लेन बॅटर हेही यावर स्प्रेड करून घ्यायचं. सो हे जे प्रपोर्शन आहे जे आपण घेतलं यामध्ये परफेक्ट आहे ना असा 8 इंचाचा ढोकळा बॅटर न उरता बनवून तयार होतो. आता गॅस सुरू करायचा. या लेअरवर हलकंसं मी लाल तिखट घालते, दिसायला सुंदर दिसतं मग हे तयार झाल्यावर. आणि झाकण ठेवून पुन्हा हे पूर्ण आता स्टीम करायचं आणखी 5 ते 7 मिनिट. आता हे ना सँडविच ढोकळा मी छान स्टीम केलेला आहे. सो टोटल एक 15 ते 17 मिनिटं लागतात एवढं हे स्टीम होईपर्यंत. टूथपिक घातले की अशी क्लीन येते, याचा अर्थ ढोकळा छान स्टीम झाला. आता हा पूर्ण थंड करून घेऊया. ढोकळा इथे हलकासा थंड झाला की याचे एजेस आहेत ना हे आपण लूज करून घेऊयात. एखादी प्लेट घ्यायची आणि त्यावर काढून घेऊयात. येस, इथे मी बटर पेपर लावला होता आणि आपला हा ढोकळा तुम्ही बघू शकाल छान इथे याला स्पॉन्ज आलेला आहे आणि लेअरही सुंदर दिसतात. आता आपण यावर तडका मारूयात. आता ढोकळा फोडणीसाठी तेल गरम केलंय, यामध्ये घालूयात मोहरी अर्धा चमचा. मोहरी छान तडतडलीच पाहिजे. मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा. यामध्ये घालते मी हिरवी मिरची आणि आता ही फोडणी किंवा हा तडका घालूयात ढोकळ्यावर. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि हा सँडविच ढोकळा इथे बनवून तयार आहे. खूप छान दिसतोय, लेयर्स खूप छान आलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकाल जाळीदार हा आणि मौसूत हा ढोकळा बनवून तयार होतो. सँडविच ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप तांदूळ, अर्धा कप उडीद डाळ, अर्धा कप पोहे, अर्धा चमचा मेथ्या, चवीनुसार मीठ, पाव कप डाळ, 3 लसूण पाकळ्या, पाणी, लाल तिखट, 1 चमचा तेल,
अर्धा चमचा मोहरी, 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, तांदूळ, उडदाची डाळ आणि पोहे स्वच्छ धुवून घेत यात मेथी दाणे घालून साधारण 5 ते 6 तास भिजवून घ्यायचे. आता पाणी निथळून घेत याचं पीठ दळायचं. आता हे बॅटर रात्रभर आंबवून घ्यायचं आणि यात मीठ घालून अर्ध पीठ बाजूला काढायचं. आता चटणी करण्यासाठी डाळवं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर आधी कोरडं आणि नंतर मीठ आणि पाणी घालून दळून घ्यायचं. आता ही चटणी बॅटर मध्ये मिसळून घ्यायची. आता बेक टिन मध्ये अशा प्रकारे बटर पेपर लावून त्यात अशा पद्धतीने पांढरं बॅटर घालून साधारण 5 मिनिटं वाफवून घेत यावर चटणी मिसळलेलं बॅटर घालून 5 मिनिट वाफवून घेत आता परत पांढरा बॅटर घालत त्यावर तिखट भुरभुरायचं आणि स्टीम काढायची. आता अशा पद्धतीने या ढोकळ्यावर मोहरी, मिरचीची फोडणी घालायची आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला मधुरा स्पेशल सँडविच ढोकळा तयार. 16व्या शतकात नमूद केलेला पदार्थ आहे तो म्हणजे सांज्याची पोळी. तर सगळ्यात आधी सांज्याची पोळी बनवण्यासाठी कणिक मळून घेऊयात. आता ही कणिक मळताना आहे ना, यामध्ये आपण तेलाचा वापर अजिबात करणार नाही. पण तेल जरी नाही वापरलं तरी ते छान पीठ ग्लुटन होतं, त्याला तार खूप छान सुटते. तेलाचा वापर न करता पिठाला तार कशी आणायची हेही दाखवणार आहोत. 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, मोहन अजिबात घालायचं नाहीये. आता पाणी घालून हे मिसळून याचा गोळा होईपर्यंत मिसळत राहते. 2 कप गव्हाचं पीठ आहे आणि 1 कप पाण्याचा मी इथे पूर्ण वापर केलेला आहे. आणखी अर्धा कप पाणी मी इथे घेते जेणेकरून तुम्हाला पाण्याचं पण अचूक प्रपोर्शन कळेल. आणि आता मात्र हे छानपैकी एक संध गोळा होईपर्यंत मळून घ्यायचं. चला तर इथे कणिक मळून मी घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल आपण पोळीची कणिक मळतो ना, साधारण तशीच मळली आहे. खूप घट्ट नाही, खूप सैल नाही. आता या कणकेवर आपण पाण्याचा स्तर देणार आहोत. मुठभर पाणी यावर घालायचं कणकेवर, झाकण ठेवायचं आणि मुरण्यासाठी एक अर्धा तास तरी बाजूला ठेवूयात. आता सांजा तयार करून घेऊयात. तर सांजा तयार करण्यासाठी इथे मी घेते 1 कप रवा. बारीक रवा शक्यतो वापरा आणि तूप न घालताच हा रवा आहे ना आपण भाजून घेणार आहोत. हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता रवा आपण साईडला ठेवूयात, थंड करून घ्यायचं. आता पाक तयार करूयात. पाक तयार करण्यासाठी पाणी घेते कढईत 1 कप आणि वर अर्धा कप असं 1.5 कप पाणी घेतलंय. यामध्ये घालूयात 1 कप गूळ आणि आता यावरच 4 चमचे साजूक तूप. हे असं तूप घातल्यामुळे काय होतं ना, रवा जी सुजी आपण तयार करतो ना, सांजा तयार करतो तो थिजत नाही. रवा भाजताना घातला ना की सांजा थिजतो. तो थिजू नये म्हणून हे अशी प्रोसेस करायची. आता हे मिश्रण आहे ना ढवळून घेऊयात आणि पाक वगैरे करायचं नाहीये. गूळ विरघळला पाहिजे आणि एक उकळी फक्त काढून घ्यायची. आता गॅस आहे ना मंद आचेवर करून घ्यायचा आणि या स्टेजला यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता हा सगळा भाजलेला रवा घालून द्यायचा आणि पटकन आहे ना मिसळून घ्यायचं. सो आता हे मिश्रण सैलसर दिसतंय पण हे शिजेल आणि छान असं दाटसर होईल. बघा लगेच शिजायला आळायला सुरुवात झालेली आहे. अजिबात ढवळायचं थांबायचं नाहीये. तुम्ही बघू शकाल हा सांजा आहे ना किंवा हा शिरा छान असा कणकेसारखा झालेला आहे, एक संध झालेला आहे. आता गॅस बंद करायचा. यापुढे अजिबात शिजवत बसायचं नाहीये कारण मग खूप मोकळा मोकळा होईल. आपल्याला हा छान असा मऊसूतच हवा. यामध्ये वेलची पूड घालायची, जायफळ घालायचं, गूळ आहे तर जायफळ हवंच आणि चिमूटभर मीठ. गोडाचा पदार्थ आहे म्हणून. आता हे घेऊयात मिसळून. लाजवाब. थंड करून घ्यायचं आहे अर्थातच.
कणिक आहे ना जवळपास 1 तासभर मी मुरण्यासाठी ठेवली होती आणि तुम्ही बघू शकाल वरण जितकं आपण पाणी घातलं ना ते सगळं यामध्ये सोक झालेलं आहे, शोषलं गेलेलं आहे. थोडंफार राहिलं असेल तेही घेऊयात. आता तेलाचं आहे बघा, अजिबात चिकटत नाहीये. तेलच हवं असं काही नाहीये हो. आता ही छान तिंबून तिंबून घेऊयात, मळून मळून घ्यायची. सुजी आपला मऊ झालेला आहे त्या प्रमाणातच कणिकही मऊ झाली पाहिजे. काय होतं जर कणिक खूप सैल आणि सुजी घट्ट असेल तर कणिक सरकली जाते, सुजी जागेवर राहते. सुजी खूप सैल असेल, कणिक घट्ट असेल तर सुजी फुटून ती कणिक फुटून बाहेर येते किंवा ती पसरलं जात नाही. त्यामुळे शक्यतो हे प्रमाण घेताना आहे ना हे दोन्हीची कन्सिस्टन्सी सेम ठेवायची. कणिक छान तिंबली गेलेली आहे. आता हे जे प्रमाण आहे, ही जी कन्सिस्टन्सी आहे परफेक्ट आहे बघा. ही छान अशी स्ट्रेच होते पण पूर्ण इतकी मऊसूत नाही केलेली. छान अशी आहे ना इलॅस्टिक आहे बघा. जिथे तुम्ही फिरवाल तिथे ही अशी फिरली जाते. आता सगळ्यात शेवटी अगदी थोडंसं तुपाचे थेंब घालणार आहे कारण आपल्याला आता याचे उंडे तयार करायचे होते. आपले कणकेचे गोळे बनवून तयार आहेत. आता सांजा हा आहे, हाही तयार आहे. हाही एकदा आहे ना छान असा एकजीव करून घेऊयात, मळून घेऊयात. थंड झालाय पूर्ण. सो या प्रमाणात 12 सांजुराच्या पोळ्या बनवून छान तयार होतात. तर जितकी कणिक आहे त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या आकारात आहे ना हा गोळा घ्यायचा. सो असं हे गोळे मी तयार करून घेते एकसारख्या आकाराचे. कणकेचे गोळे बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकाल काय ग्लेज आलेला आहे आणि आपण तुपाचा किंवा तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. आता काय करायचं, याचा आहे ना हलका 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 असा उंडा तयार करायचा. मध्यभागी बघाल, मध्यभागी असं जाडसरच आहे, फक्त कडेनेच मी हा उंडा पसरवून घेते. ठीक आहे. आता हा छान असा पसरवून घेतला की हा सांजा यामध्ये ठेवायचा. आता हलक्या हाताने ही बाजूची कणिक अशी वर आणत आणत यायचं. अजिबात चिकटत नाहीये, तुम्ही बघू शकाल. फक्त पाण्यावर मळलेली कणिक आहे ही. आता पीठ लावायचं गव्हाचं हातावर आणि हलकीशी हातावर आधी थापून घ्यायची म्हणजे सांजा आहे ना छान असा भाकरीसारखे थापायचे, सांजा पसरला जातो. याला अगदी कमीत कमी पिठाचा वापर करते. पाहू शकाल अशी कडेपर्यंत कोपऱ्यापर्यंत हा सांजा पसरला गेलाय पोळीच्या. आता ही सांज्याची पोळी भाजून घेऊयात. पहिलीच पोळी याला चिकटू नये म्हणून तूप लावून छान अशी सीझन केली. आता ही सांज्याची पोळी यावर घालूया आणि छानपैकी आता अजिबात टच नाही करायचं. ती सुटू दे तव्याला आणि मग ही उलटवूयात. हलके 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 याला बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे. आता कढायाच्या अशा सोडवून घ्यायच्या. उलटवायची गडबड नाही करायची. खालची बाजू अशी चेक करायची, हलकेसे याला डाग आलेत का, रंग आलेत का. खालच्या बाजूने हलकेसे डागाळली किंवा रंग आले तरच मग ती उचलायची आणि उलटवून घ्यायची, गडबड नाही करायची. चला आता हे उलटवूयात. वा काय छान रंग आलेला आहे, सुरेख. वा वा वा. आणि काय फुगतीये पोळी, वा टमटमीत फुगती ही पोळी. तयावर घालूयात तूप. वा उलटवूयात. आ हा हा हा. वा क्या बात है. सांज्याची पोळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, पाणी.
गव्हाच्या पिठात तेलाचा वापर न करता कणिक मळायची आणि यावर अशा पद्धतीने पाणी घालून हा गोळा साधारण 30 मिनिटं झाकून ठेवायचा. सांजा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बारीक रवा, 1 कप गूळ, अर्धा चमचा वेलची पूड, जायफळाची पूड, मीठ, साजूक तूप, पाणी. सांजा तयार करण्यासाठी रवा तूप न घालता खमंग भाजून घ्यायचा. आता पाक करण्यासाठी पाणी गरम करायचं, त्यात गूळ आणि तूप घालायचं. गूळ विरघळला आणि एक उकळी आली की त्यात भाजलेला रवा घालायचा आणि हे मिश्रण सतत ढवळत ढवळत शिजवायचं. सांजा तयार झाला की यात वेलची पूड, जायफळ आणि चिमूटभर मीठ घालायचं. आता कणिक परत एकदा नीट मळायची आणि तूप लावून याचे छोटे छोटे गोळे करायचे. सांज्याचे पण असे गोळे करायचे. अशा पद्धतीने सांज्याची पोळी लाटायची आणि तूप लावून दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस भाजायची. झाली आपली सांज्याची पोळी तयार.